एकदम तुमचं स्वागत. आपण चर्चा करतोय वरुण गांधींबद्दल आणि त्यानंतर निर्माण झालेल्या राजकारणाबद्दल. माझ्यासोबत प्रकाश जावडेकर आहे. आत्ताच व्यंकटेश आबदेव, विश्व हिंदू परिषदेचे नेते, संघ परिवारातले ज्येष्ठ नेते, यांनी उघडपणे वरुण गांधींचं समर्थन केलंय. जावडेकर, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हीही वरुण गांधींची बाजू घेताय का, त्याचं समर्थन करताय का? मी कुणालाही, तुम्हाला उद्या कोणी बिना चौकशी फासावर लटकवायला लागलं तरी मी तुमची बाजू घेईन. नाही, तेवढंच म्हणतायत की तुमची माझी बाजू घेईन, म्हणजे आता ते वरुण गांधींची बाजू घेत आहेत. परवा ते म्हणत होते आम्ही त्याच्या बाजूचे नाहीत, आता म्हणतायत की आम्ही बाजू घेतोय. म्हणून मी जातोय पुण्याला असीम सरोदे यांच्याकडे. असीम सरोदे, तुम्ही सगळी चर्चा ऐकताय, काय चाललंय मला सांगा. एक वकील म्हणून तुम्ही काय म्हणाल, काय विश्लेषण कराल? निवडणूक आयोगाला अशी कारवाई करण्याचा अधिकार, घटनात्मक अधिकार आहे की नाही? निवडणूक आयोगाला अशा प्रकारची कारवाई करण्याचा घटनात्मक अधिकार आहे, कारण ते निवडणुकीसाठी कोड ऑफ कंडक्ट तयार करत असतात आणि त्याचं ब्रीच झाल्यावर ते प्रत्येक कारवाई करण्याचा त्यांना अधिकार आहे. आता मला हे म्हणायचं की आत्ताच्या आपल्या प्रोग्राममधून ज्या प्रकारे व्यंकटेशजींनी त्याचं समर्थन केलं, एवढंच नाही, त्यांनी म्हटलंय की मुसलमान हे नाव पण वरुण गांधींनी घ्यायला पाहिजे होतं. तर हा आता त्यांनी या क्षणी केलेला कायद्याचा भंग आहे आणि त्याच्यामुळे जर ते तुमच्या स्टुडिओमध्ये असतील दिल्लीच्या, तर तिथून किंवा जिथे असेल तिथून पोलिसांनी त्यांना अटक केली पाहिजे. कारण की अशा प्रकारच्या चिथावणीखोर वाक्यांना, चिथावणीखोर प्रकरणांना आणि घटनांना दोन समाजामध्ये दुही निर्माण करू शकतील अशा वक्तव्यांना कायद्यामध्ये कठोर बंधनं घातलेली आहेत. त्यांना 3 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि माझं असं म्हणणं आहे की त्यांना आता लगेच अटक झाली पाहिजे, कारण की कोणत्याही गुन्ह्याला प्रोत्साहन देणं हा पण गुन्हा आहे आणि हा तेवढ्याच प्रकारचा गंभीर आहे. त्याच्यामुळे जर खरोखर कायद्याची बूज असेल आपल्या इथल्या पोलिसांना पण आणि त्यांना प्रशिक्षण असेल धर्मांध प्रकरणं कशी हाताळायची, तर त्यांना त्वरित अटक केली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आताच्या आता मी मांडू इच्छितो. व्यंकटेशजी, तुम्हाला अटक केली पाहिजे असं असीम सरोदे म्हणतायत, काय म्हणणं आहे तुमचं? अरे, त्यांना एवढं, वकील साहेबांना एवढं कळायला हवं की जे म्हटलेलं नाही ते त्यांच्या तोंडी घातलं जातं आणि जे म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल मी समर्थन केलेलं आहे. खरं म्हणजे त्यांनी योग्य बाजू काय, अयोग्य बाजू काय याचा नीट विचार करायला हवा आणि ह्या निवडणूक आयोगाने जे त्याची तपासणी न करता. नाही, पण व्यंकटेशजी, आत्ताच तुम्ही असं म्हणालात की जे वरुण गांधींनी मुसलमानांचं नाव घेतलं नाही, त्यांनी नावं घेतली काही मुस्लिम समाजातली, तीही घ्यायला हवी होती. म्हणजे तुम्हाला तर मुसलमानांविरुद्ध थेट हल्ला करण्याची अपेक्षा आहे असं दिसतंय. त्यांनी नावं घेतलेलीच नाही ना, तुम्ही खोटा आरोप तुम्ही करता त्याच्यावरती. आणि त्यांनी अनेक नावं घेतली, करीमुल्ला वगैरे, ही नावं किती वाईट आहेत असं तो म्हणाला. ओसामा बिन लादेन इथे निवडणूक लढतोय का असंही तो म्हणाला. त्यांनी नावं घेतली. व्यंकटेशजी, तुम्ही नीट वाचलेलं ऐकलेलं दिसत नाही. मला सांगा, पण तो प्रश्न नाहीये. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही आत्ता असं म्हणालात की मुसलमान समाजाविरुद्ध थेट बोलायला पाहिजे, हे खरं नाही का? नाही, त्याने बोललेलं नाही म्हणून हे सांगत होतो ना. खरं म्हणजे त्यांनी याला जबाबदार कोण आहे हे असं सांगायला हवं होतं, असं मी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी बोललेलं नाही हे सांगत असताना देखील तुम्ही त्याची दखल घेत नाही आणि बनावट जी गोष्ट आहे तीच बाजू तुम्ही उचलून धरता. कारण बनावट जी गोष्ट आहे ती बाजू उचलून धरायची आणि ही बनावट गोष्ट नाहीये. कारण निवडणूक आयोगाने म्हटलंय की ही सीडी खरी आहे. सीडी आणि हे सगळं ऑडिओ जे टेप्स आहेत त्या खऱ्या आहेत असं म्हटलेलं आहे. मी जातोय हुसेन दलवाईंकडे. काँग्रेसचे प्रवक्ते, काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई माझ्यासोबत फोनवर आहेत. हुसेन दलवाई, या सगळ्याला तुम्ही काय म्हणाल? ही संघ परिवाराची रणनीती दिसते का, की एका बाजूला प्रकाश जावडेकर एक बोलतायत, दुसऱ्या बाजूला व्यंकटेश आबदेव एक बोलतायत, मात्र विषारी वातावरण पसरवण्याची ही रणनीती आहे का? तू तोंडी भाषा वापरणं हे संघाच्या शाखेवर बाल कडू दिलं जातं आणि सातत्यानं या पद्धतीने द्वेष भावना समाजामध्ये पसरवून मतं घेणं एवढाच त्यांचा सतत अजेंडा असतो. विकासाच्या सगळ्या गप्पा मारायच्या, तो विकास वरच्या वर्गाचा करायचा, वरच्या जातीचं संबंध हीच सांभाळायचं आणि ते सांभाळताना आपल्याला बहुमत मिळावं म्हणून या तऱ्हेचं हिंदू मुस्लिम वातावरण करून मतं मिळवायची. परंतु संबंध राजकारण हे वरच्या वर्गाच्या जातीच्यासाठी राबवायचं, ही त्यांची रणनीती जनसंघाच्या स्थापनेपासून आणि संघाच्या स्थापनेपासूनची आहे, ती ते चालू ठेवलेली आहे. त्याने आता वरुण गांधी जे काय बोलले ते सहज त्याने बोलले, हे मला पटत नाही. ते मुद्दामहून बोलले. आता हा एक प्रचाराचा मुद्दा ते करणार, संबंध देशामध्ये वातावरण तापवण्याच्या दिशेनं ह्याचा उपयोग करणार. कारण त्यांच्याकडे कसलाही कार्यक्रम नाही,
कार्यक्रम फक्त हिंदू मुस्लिम द्वेषाचं राजकारण करायचं आणि मतं मिळवायची एवढंच आहे. आणि मला असं वाटतं त्या संबंधामध्ये आता जे कोण बोलले त्यांचे विश्व हिंदू परिषदेचे, मी काय त्यांना ओळखत नाही, परंतु ते जे ज्या पद्धतीने बोलले त्याच्यावरून हे दिसतंय की त्यांना तेच राजकारण त्यांना अभिप्रेत आहे. तेच एकदा एक बोलतात. प्रकाश जावडेकरांनी वेगळं बोलायचं, त्यांच्या अडवाणींनी वेगळं बोलायचं, मोदींनी वेगळं बोलायचं, RSSने वेगळं बोलायचं. त्यांच्यात भरपूर संघटना आहेत, वेगळं बोलून वातावरण कलुषित करण्याचं काम करायचं हे नेहमीची त्यांची रणनीती आहे. ती रणनीती आता ते वापरतात असं आमचं म्हणणं आहे. आणि या संबंधामध्ये हे खरं आहे जे वकील साहेबांनी सांगितलं ते, की हे जे काय चाललेलं आहे त्याच्या विरोधी कठोर कारवाई झाली पाहिजे. एक वरुण गांधींच्या विरोधातच नाही, माझं असं म्हणणं आमच्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा अशी बेजबाबदार विधानं केली तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याचं कारण असं, या देशामध्ये निर्मळपणे अतिशय स्वच्छ वातावरणात निवडणुका व्हायच्या असतील तर ते गरजेचं आहे. आणि म्हणून आयोगाने घेतलेली जी सबंध भूमिका आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अगदी हुसेन दलवाई, माझा पुढचा प्रश्न हाच असणार आहे या ब्रेक नंतर, की भाजपच्या पायाखालची वाळू सरकते आहे का आणि अशा प्रकारचा विषारी प्रचार निवडणुकीमध्ये का करावा लागतो? लोकांची माती, लोकांच्या भावना का भडकवाव्या लागतात? शांतपणे मुद्द्यानं बोलून प्रचार करता येत नाही का? यावर मी चर्चा करणार आहे पुढच्या सेगमेंटमध्ये. आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा. वरुण गांधी प्रकरणापासून राजकीय नेते धडा घेतील का? पडद्यावर बघू शकता तुम्ही, अजून 67% लोक म्हणतात नाही, धडा घेणार नाहीत, कारण राजकीय नेते हे गेंड्याच्या कातडीचे आहेत. माफ करा, मी गेंड्याचा अपमान करतोय असं म्हणण्याची पद्धत आहे म्हणून म्हणतोय. असं लोकांना वाटतंय की राजकीय नेते गेंड्याच्या कातडीचे आहेत, ते बदलणार नाहीत म्हणून लोक असं म्हणतात. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.